वेलकम बॅक टू माय चॅनल. ब्लॉग नाही बनवते मी. आज तर काहीतरी आहे, मी काहीतरी वाचलं होतं कॅलेंडरमध्ये. चला बघू. आज 23 तारीख म्हणजे की संत गाडगे महाराज जयंती. संत गाडगे महाराजांची जयंती आहे आज. राव काय विसरू शकतो का मी? आज काय आहे? काय नाही, आताच मी तुमच्या समोर कॅलेंडर वाचलं. मी जेवलो आता. नाही वाचलो. काय ऐकायला आलं तुम्हाला? आज सोमवार आहे. सोमवार नाही म्हणलो मी. मग आज 23 तारीख आहे ना. आज काय आहे? 23 तारीख सोमवार आहे. सोमवार आहे. सोमवार नाही. मग आज वार कुठला आहे? सोमवार आहे पण मग आठवड्याचे वार 7: सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. हा मग काय? मग आज सोमवार आहे. सोमवार आहे पण आज गाडगे महाराजांची जयंती. विसरले कस काय? अरे बाप्पे, ते कसे विसरले मी. पण काहीतरी माहिती सांगा, नाही तर गाणं सांगा. काय सांगता? गोपाला गोपाला आहा. देवकी नंदन गोपाला. चला भजन करूया. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हे कुणाचं भजन होतं? गाडगे महाराजांचं. हा कडे मारू. त्यांनी एक काम करायचं, गावात जायचं, झाडू घ्यायचा, खसा 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 गाव झाडून काढायचा, स्वच्छ करायचा. बाबा ते लोकांच्या तंगड्यात न पाहायचे ना. आणि असं सगळं साफसफाई करायची. आणि मग गावातल्या लोकांना लाज वाटायची. आणि मग कीर्तन करायचे, ते भजन म्हणायचे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गाडगे महाराजांनी खूप काही काम केलेलं आहे. अख्खा भारत म्हटलं तरी त्यांनी स्वच्छ केला. धर्मशाळा काढल्या, गोरगरिबांसाठी अन्नछत्र चालवले. आणि वाईट रूढी परंपरा या सगळ्या त्यांनी दूर केल्या. दूर अक्षरशः त्याचं काय म्हणतात ना, की सगळं हे केलं. ते सांगायचे, बापा तुम्ही कोंबड्या बकऱ्या कशाला खाते, मसाले लावू लावू खाते. ते म्हणायचे गुजरात्यांकडं कोंबड्या नाही, मारोड्यांकडं कोंबड्या नाही, तुमच्याकडंच कसं काय? म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की प्राणी मात्रावर दया करा, प्राण्यांना जीव लावा, चिकन मटन खाऊ नका. म्हणजे कोंबड्या मारून खायच्या नाही. आणि मेन म्हणजे त्यांनी सुद्धा शिक्षणाचा पुरस्कार केला. गाडगे महाराजांनी त्यांनी सांगितलं पोरांना शिकवा. आता मित्रांनो, मला कधी कधी खंत वाटते सांगायला की आपल्या महाराष्ट्रातले खूप थोडे लोक स्पर्धा परीक्षेमध्ये पोरं पास होतात. तुम्हाला माझी अशी कळकळीची विनंती आहे, गाडगे महाराजांसारखं मेहनत करा आणि परीक्षा द्या, मोठ्या पदावर जा, तर तुमचं कल्याण होईल. चांगलं काहीतरी करा. गाडगे महाराजांनी जसा स्वच्छतेचा वसा घेतला होता, तुम्ही स्वच्छतेचा वसा घ्या. तुमचं गाव स्वच्छ करा आणि तुमच्या स्वच्छ गावाचा, सुंदर गावाचा आम्हाला फोटो टाका, कमेंटमध्ये काहीतरी दाखवा. आम्हालाही बरं वाटेल बघून, नाही का? कमेंट मध्ये फोटो नाही टाकता येत. म्हणजे कमेंट मध्ये लिहा ना, आमचा गाव असाच आहे. तुमच्या गावाचं नाव लिहा, तुमचं गाव किती स्वच्छ आहे, काय आहे ते सांगा आम्हाला, नाही का? आणि मग तुमचं गाव स्वच्छ आहे का नाही आम्हाला कळेल. वेळ पडली तर आम्हाला तुमच्या गावाला बोलवा, आम्ही तिथे येऊन व्हिडिओ बनवू. अशी माहिती तुम्हाला चांगली चांगली सांगू. गाडगे महाराजांचे विचार महत्वाचे आहेत. त्यांनी खूप मेहनत केली, खूप सगळं हे केलं. स्वतःच्या बायका मुलं सोडून दिले आणि जनकल्याणासाठी ते झटले. मग मित्रांनो, तुम्ही काहीतरी देशासाठी करा. माझं चालूच आहे. तुम्ही म्हणतात तुम्ही काय करता, हे काय मी बेबीच्या देठापासून वरडून सांगतोय, बाबा रे चांगलं करा, चांगलं शिका, मोठे व्हा. आमची बेबी तुटायला लागली पण तुम्ही काय सुधारणार. पण कसं आहे, सुधारतील. माझा तुमच्यावरती विश्वास आहे. आणि
माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही हे पण जरा सांगा. मी जो गोंधळ घालतो तो बरा वाटतो का तुम्हाला? थोडी माहिती सांगायची, थोडा विचार सांगायचा, थोडं मनोरंजन करायचं आणि म्हणायचं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आपलं स्वतःचं घर स्वच्छ करा, स्वतःचं अंगण स्वच्छ करा, नंतर पुढे पुढे सरका, मग गावाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करा, गावातली शाळा स्वच्छ करा आणि मग पुढं जात ग्रामपंचायतचं ऑफिस स्वच्छ करा आणि सगळं असं एक एक टप्पा करीत 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 मग सगळं गाव स्वच्छ करा. आणि उघड्यावर बसू नका. याला इकडे बघा, याला 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 बसू नका, म्हणजे? डबे नेऊ नका. म्हणजे हा, संडासला उघड्यावर नाही बसायचं. संडास बांधा. अजून काही काही गावात संडास नाही, चालले हवेला. पकोडा मोकळी हवा लागती. धानोरा. असं काय होऊ देऊ नका मित्रांनो. संडासाचा वापर करा. स्वच्छतेची शपथ घेतली ना आपण. मोदी साहेब पण सांगतात हे स्वच्छता करा. त्यांच्या आधीत आमच्या गाडगे महाराजांनी कधीच सांगून ठेवलं, स्वतःने साफसफाई केली. मग मोदी साहेबांनी तो वासा पुढे चालवलाय. आपणही आपला वासा पुढे चालू, गाव स्वच्छ ठेवू. गाव स्वच्छ झाला की तालुका स्वच्छ होईल, तालुका स्वच्छ झाला, जिल्हा स्वच्छ होईल, जिल्हा स्वच्छ झाला, राज्य स्वच्छ होईल आणि राज्य स्वच्छ झालं तर काय होईल? देश स्वच्छ होईल. सुंदर सुलभ चांगला दिसल. आणि मग मला लाज वाटणार नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. पण या भारतात किती कचरा आहे. आता कचरा काय, आमचे मित्र कचरा बिचरा सगळा स्वच्छ करणार आहेत. मला माझी खात्री आहे, माझा त्यांच्यावरती विश्वास आहे. असंच मी तुमच्यासाठी नवीन नवीन काहीतरी घेऊन येत जाईल. माझा गोंधळ तुम्हाला बरा वाटतो का तेवढं आम्हाला कमेंट करून कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. व्हिडिओ मात्र सगळा बघा, कारण याच्यात कृष्णाचं भजन आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. नुसतं तुमचं हेच होणार नाही, तुमच्या घरात पैसा पाणी येईल, घर चांगलं राहील, नवरा बायकोंमधले भांडणं होणार नाहीत आणि संसार सुखाचा होईल. चला एकदा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अरे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बोला गाडगे महाराजांचा विजय असो. गाडगे महाराज की जय. हा व्हिडिओ आम्ही इथे थांबवतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भारत जिंदाबाद, महाराष्ट्र जिंदाबाद. नाही काय ते जय महाराष्ट्र, जय भारत. हा.